रात्रीच्या वेळी वाड्याच्या खिडकीतून काय डोकावून बघत होता? नंबर मिळवणं सोपं असतं, पण ते सांभाळायची हिंमत आहे ना. अरे गजा, काय शोधायला तिथं? रेंज साठी काड्या बघतोय. आपल्या सरपंचाने शाळेत कुठं नाही केलं ना लगा त्या लक्याने जर चिठ्ठी वाचली असती की नाही याचा अख्खा सेटअप उडवला असता. आता स्टेटस टाकायला नकोय. धोका मिळाला पण तोरा कायम. हे खरं आहे काय पण म्हणे. हा ए तोंड वरती करून खालती पडशील. इथे खालती ये. इथं माझं जळलंय आणि तुला स्टेटस सुचते वे. लोक इथं जग दुनिया कशी पडायला लागली कळत नाही होय. लगा लोक इथं मेसेज वरती लग्न करायला लागले तर आपण अजून खेळतोय चिट्टी 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 चिट्टी. काय मला सांग, असं केल्याने सखू मॅडम आपल्याला डिलीट करतील. आपण राहू पेंडिंगला. अरे पण ते नाही, मॅडमचा नंबर कुणाकडे आहे? बापू माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. आपण काय करू, आपण सरपंचाच्या वाड्यावरती सर्जिकल स्ट्राईक मारू. काय? डोकं फिरले काय मॅडमचा नंबर काढतो मी. तुम्ही माझा ऐका फक्त. चला चलो. मार्काची काम करू नको. सरपंचाने एकदा बघितलं ना तुझ्या अंगातले हाडं मुडल तू. सरपंच दिल दिया है जान भी देंगे. ए सरपंच तेरे लिए. तुम्ही दोघं काय करू नका रे. आणि तू जर तोंड बंद ठेव. तू काय दिल बिल देऊ नको. तू पण देऊ नको. सरपंच काय झालं का नाही, मी आहे आणि मॅडम आहे. मी आहे आणि ते नेटवर्क आहे, सरपंचचा वाडा आहे, बाकी सगळं मी बघून घेतो. सर्जिकल स्ट्राईक करायचं आपला. चला सरपंच आहे ना बापू. चला सरपंच. मला पाहू रे. अरे पण काय करायला? काय नाही काका, ती सरपंच घरचं दिवा बघाली. सरपंच झोपले नाही तुय? हे लोटा घेऊन कुठे? नाही असू द्या. विचारलो होतं. अरे सांगतो इकडे. नाही ना इकडे सांगतो. खरंच काय विचार. अरे हे सांगतो इकडे. मला काय करायचं, हे सांगतो इकडे. देवाचं काम होतं मला. हे काय सांगतो. नाही, नाही, असू द्या. ए बापू, अरे काय करतोय इथं? आणि हे दोन नमुने इथं काय करतात? अहो काय नाही सरपंच, याच्या घरी पाहून आले तिथे म्हणताना पान द्यायला आलतो याला. कोण आहे तो पान शौकीन? एवढं रात्री त्याला पान खायचं आहे? सरपंच तुम्हाला काय माहित नाही का, आपल्या गावात पान शौकीन काय कमी आहेत भाई. तुम्हाला सांगतो, आपलं पाच तालुक्यात फेमस आहे. 5 तालुक्यात तुम्हाला माहित आहे ना आपल्याकडे पानची व्हरायटी किती आहे. तुम्हाला सांगू आता बघा. चॉकलेट पान, रॉयल गोल्ड पान, परत चमन चटणी, चॉकलेट पान, फुलचंद आणि बापू पानपट्टी स्पेशल पान शॉट. आईला सरपंचचा शॉट लागला वाटतं. बापू पाणी शॉट. बापू पाणी शॉट. आता जर सरपंचाला गावला असतो की नाही, तो मला सरपंच शॉट लावला असता. सगळ्यात गजामुळे झालंय. हे नंबरचा प्लॅन याचा होता. माझी चुकायच्या मध्ये मला बरं तुझं चुक मॅडमचं होती म्हणून केलं ना सगळे. आणि तू तिथनं पळून का आला रे? मला वर सोडून आलेस तू. तिथे सरपंच आला की तो. पण मी वर घावलो होतो की. सरपंच गेलं काय? मला काय माहिती, मला वाटतं मी घावलो होते आता.
त्याला मारणार आहे. बाप गेला, पोरगी आली, बापूच्या नादाने. काही आता वंदे मात्र खेळा आता. घे. इकडे झाला नंबर घे जा. तिकडे जे आला रात्रीच्या वेळी वाड्याच्या खिडकीतून काय डोकावून बघत होता? ते आमच्या आपल्या बापूच्या प्लस त्याच्या गप्पस खिडकीतून मोबाईलच्या चार्जिंगची पिन काढत होतास का चोरी करत होतास? नाही ते काय झालं ना, ते मगाशी आम्ही तिथे उभारलेलो आणि ते वीरू, मगाशी तुला मी शाळेत वाचवलं तसं सतत मी तुला नाही वाचवू शकत. माझा बाप आहे ना, त्याला कळालं ना तर ही दोघं आहेत ना RIPच्या कविता लिहित बसतील तुझ्या. आणि बापू, तुझी ती पानांची लिस्ट ऐकली मी, देवाऱ्यापर्यंत ऐकू येत होती. कस्तुरीचं पान, पान शॉट. माझ्या बापाला कळालं ना परत तुम्ही याच फक्त. मीच माझ्या बापाला सांगेन. मग पोलीस काय तुमचा हाल करतात ना, मग बघू. आणि वीरू, नंबर मिळवणं सोपं असतं पण ते सांभाळायची हिंमत आहे ना, मिळवणं लय अवघड असतं. उद्या वेळेवर डेअरीवर दूध घेऊन ये. दुधात पाणी कमी आणि फॅट जास्त असू दे. बापू काय म्हणा, आपल्या वहिनीले बेकार फायर आहे. मर्दा आपला नंबर सोडाच, आपल्या इज्जतीचा इलायची पान शॉट केलाय त्याने. गजा, तिचा हा करारी पानाच मला एकदा सरपंच बनवणार. माझी सकू उपसरपंच, खजिनदार. हे मी उपसरपंच, खजिनदार, उपसरपंच. गजा इतरलाही मागं चाललंय परत. सरपंच. बरं, तुमचं आता झालं असतं तर झोप्या की चला. मी तुला बोलवलेलो कोण? बापू खायचं आणि झोपायचं एवढंच सुचत का? वर खायचं आणि झोपायचं.